नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी. तर आता आज आपण ना टमॅटो स्नॅक बनवणार आहोत आणि आशा करते की तुम्हाला हा स्नॅक नक्की आवडेल. तर आता हा स्नॅक ना अगदी झटपट बनतो आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे कधीही बनवून खाऊ शकता. फक्त 10 मिनिटात झटपट असा तयार होतो. शिवाय चवीला तर अगदी मस्तच लागतो. तर छोट्या मोठ्या भुकेसाठी तर आहेच, सोबत तुम्ही बाहेरगावी जात असाल तर तुम्ही हे स्नॅक सोबत कॅरी करू शकता. तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे अगदी लाल लाल असे पिकलेले टमॅटो घेतलेले आहेत 4. तर आता तुम्ही क्वांटिटी तुमच्या मनाप्रमाणे जास्ती कमी घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टमॅटोसुद्धा घेऊ शकता. पण टमॅटो लाल लाल असले ना की आपल्या स्नॅकला रंग ना अगदी लाल असा छान येईल. तर आता काय करायचं, हे टमॅटो जे आहेत याची मस्त अशी प्युरी करून घ्यायची. तर मिक्सरला 2-3 वेळा फिरवून ना मस्त प्युरी करून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगेनच. पण त्याआधी मला अजून एक सांगायचं आहे की ही रेसिपी बनवताना ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामधले मसाले आणि जे आपण त्याला तळतो ना ते. तर आता तुम्ही बघितलात प्युरी मी इकडे करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये काही मसाले घातले. तुम्ही हवं असल्यास मसाले तुमच्या मनाप्रमाणे थोडे कमी करू शकता किंवा जास्त घालू शकता. मी ते गरम मसाला, पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ आणि हळद आणि त्यानंतर लाल मिरची पूड आणि आपलं साठवणीचं तिखट असतं ते सगळं घातलेलं आहे. तर याची क्वांटिटी मी तुम्हाला वरती दिलेलीच आहे, नक्की चेक करा. आणि त्यानंतर मग सगळं साहित्य मिक्स करायचं, याला चांगलं चमच्याने फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालायचं गव्हाचं पीठ 1 वाटी आणि त्यानंतर तांदळाचं पीठ अर्धी वाटी. पण मी इकडे काय करत आहे की थोडं थोडं पीठ घालत आहे, त्यामुळे टोटल इकडे आपलं पीठ जे आहे 2 कप गव्हाचं झालेलं आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ झालेलं आहे. तर आता यामध्ये थोडं थोडं पीठ ॲड करून ना मस्त असं याचं कणिक मळून घ्यायचं. जसं आपण चपातीसाठी मळतो ना त्याप्रमाणेच हे सुद्धा मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग पोळपाटण्यावरती थोडं सुकं पीठ ठेवायचं, ते गव्हाचं पीठ ठेवायचं सुकं पीठ आणि त्यानंतर मग मस्त अशी रोटी लाटून घ्यायची, म्हणजे चपाती जशी आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची. तर आता इकडे तुम्ही बघत आहात सुकं पीठ जास्ती लागलं तरी काही हरकत नाही, पण मस्त गोल किंवा कोणताही आकार तुम्ही इकडे बनवू शकता चपातीचा. तर आता काय करायचं, याला लाटून झाल्यानंतर ना चाकूने, धारदार चाकू असायला हवा, म्हणजे कसं सहजपणे कट करता येतं. आणि जर करता पीठ चाकूला चिकटत असेल तर काय करा की थोडं तेल जे आहे चाकूला लावा, म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि सहज याचे आपले काप तयार होतील. तर मी इकडे यांना अगदी मस्त असे लांब लांब काप देणार आहे. तुम्ही हवं असल्यास कोणताही आकार देऊ शकता, गोल देऊ शकता किंवा त्रिकोण देऊ शकता, नॅचोज कसे असतात तसे सुद्धा देऊ शकता. तर आता तुम्ही बघत आहात इकडे मी मस्त असं याला कापून घेत आहे आणि याचा रंग जो आहे तुम्ही बघालच अगदी लाल असा मस्त येईल. आणि पातोळ्या ज्या आहेत त्या अगदी जाड नका ठेवू, थोड्याशा हलक्या पातळ ठेवा, म्हणजे तळायलासुद्धा लवकर बरं होईल आणि खायलासुद्धा चटपटीत छान लागेल. तर आता काय करायचं, अशाच पद्धतीने आपलं बाकीचं जे कणिक मळलेलं होतं ते सुद्धा लाटून घ्यायचं आणि मग जर तुमच्याकडे स्मॅशर असेल धारदार तर स्मॅशरने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे झटपट कट करू शकता. चाकूने तुम्ही बघत होता की थोडंफार कट करायला डिफिकल्ट होत होतं, त्यामुळे मी इकडे स्मॅशर घेतलेले आहे आणि त्याने तुम्ही बघत आहात की मी झटपट इकडे कट करत आहे. तर आता काय करायचं, मस्त याला काप देऊन ना तेल पहिल्यांदा गरम करायला ठेवायचं आणि तेल जे आहे ते थोडं मीडियम गरम असावं, जास्तही गरम नाही आणि जास्तही थंड नाही. तर आता इकडे मी सगळ्या पातोळ्या काढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात थोडं आपलं तेल जे आहे गरम झालेलंच आहे आता. आणि त्यानंतर मग सगळे एकच आपण पातोळ्या घालत आहोत आणि अशा प्रकारे पातोळ्या घातलात ना की अजिबात चिकटणार नाही, त्या आपणच तेलामध्ये सुटसुटीत होतील. तर इकडे तुम्ही बघतच आहात आता जेव्हा आपण या सगळ्या पातोळ्या घालतो ना तेलामध्ये तेव्हा गॅसचा फ्लेम जे आहे ते मीडियमच ठेवायचं आणि त्यानंतर मग 2 ते 3 मिनटं याला चांगलं तळून घ्यायचं आणि साईडला एका तव्यामध्ये किंवा ऑइल ऑब्झर्व पेपरवरती ठेवायचं. तर आता मी अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पातोळ्यासुद्धा तळून घेईन आणि तुम्ही बघत आहात इकडे मस्त अशा याला रंगसुद्धा येत आहे आणि खायला पण खूप छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तुम्ही जेवणासोबतसुद्धा साईड डिश म्हणून हे खाऊ शकता किंवा भूक लागली की तुम्ही याला टमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता, चहासोबतसुद्धा खाऊ शकता.
तर याची चव आणखीन वाढवण्यासाठी काय करायचं, आपण यामध्ये ना मॅगी मसाला आणि चाट मसाला घालायचा। तर आता तुम्ही बघितलातच इकडे आपल्या पातोळ्या ज्या आहेत अगदी मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। आता मी इकडे वरून याला मॅगी मसाला चाट मसाला स्प्रिंकल करत आहे। याला थोडं टॉस करून घ्यायचं, म्हणजे कसं आपला मसाला जो आहे सगळ्या पातोळ्यांना लागेल। तुम्ही हवं असल्यास यामध्ये पेरी पेरी मसालासुद्धा घालू शकता, तुमची मर्जी। तर आता मी याला बाउलमध्ये एका घालत आहे आणि मस्त टमॅटो केचपसोबत मी याला खाल्ले। तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि नक्की खा आणि कशी झाली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला की व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता भेटू पुन्हा चटपटीत रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।